भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर हेमंत सौरा यांनी दिले आहे। भिवंडी वाडा मनोर या मार्गाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम ईगल इंट्रोडक्शन या कंपनीला दिले असून या कंपनीने रस्त्याच्या एका बाजूचे संपूर्ण खोदकाम केले आहे। मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत। सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून संपूर्ण मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे। यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर पालघर विभाग पोपट चव्हाण, प्रोजेक्ट मॅनेजर दीपक पवार व ठेकेदार यांना तातडीने वाड्यातील निवासस्थानी बोलावून रस्त्याच्या सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्ग सुस्थितीत करणे, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामास गती द्यावी जेणेकरून नागरिकांना अधिक काळ त्रास सहन करावा लागणार नाही। तसेच पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने ट्रॅफिक नियंत्रित करणारे कर्मचारी नेमावे, दिशादर्शक फलक लावावे इत्यादी सूचना केल्या आहे। तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी सौरा यांनी दिला आहे। बहुचर्चित व वर्षानुवर्षे प्रतीक्षित असलेल्या भिवंडी वाडा मनोर या महामार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे। मात्र हे काम अत्यंत कासव गतीने सुरू असून या रस्त्याचे काम हे ईगल कंपनीला दिल्याचं समजते। मात्र या कंपनीकडून हा मार्ग गेल्या 2 महिन्यांपासून खोदलेल्या अवस्थेत आहे। या महामार्गाच्या कामाचा दर्जा गुणवत्ता राखून काम जलद गतीने व्हावे अशीच वाहन चालकांची अपेक्षा आहे।